नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। स्पर्श वात्सल्याचा आणि झी युवाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। बोला या शब्दाची अनुभूती मला येणार आहे कंगनाला भेटल्यावर, कारण कंगना बोले ना, कंगना चाले ना, कंगना खंत करी काही केल्या फुले ना, कंगना बोले ना। भेटूया अबोल कंगनाला। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। हाय हाय परी, हेलो शोना, हेलो स्टॅच्यू। बोल माझ्याशी, बोल माझ्याशी, बोलत का नाही? आज माझी खरी परीक्षा आहे आणि माझ्यावरच संक्रांत आली कारण ही माझी बोलतच नाहीये। नागटडी हसली हसली हसली। हे काय आहे? आपण काय बनवूया? हे कसं बनवायचं दाखव। असं घ्यायचं आणि असं करायचं आणि मी तिचा व्हॉइस ओव्हर करते, ती हे मनात बोलतेय, मी तिला आता तुम्हाला दाखवते की ती मनात काय विचार करते। त्याच दाबायचं आणि मग फ्लॅट करायचं आणि मग त्याच्यावरती तो स्टॅम्प लावायचा। तो दे, स्टॅम्पिंग कर। गुड जॉब, जोरात प्रेस इट। ऑसम। तू हे काय बनवतेय? हा मून आहे का? काय बनवलेस तू? अच्छा, या बाजूला स्टार बनवला ना तू, आता इकडे बटरफ्लाय बनवून दाखव मला। बटरफ्लाय बनव। गुड जॉब, वाव। हा, बटरफ्लाय। आज संक्रांतीच्या दिवशी तिचं मौन असतं हे मला माहित नव्हतं, त्यामुळे ती बोलणार नाहीये, फक्त एक्सप्रेशन देणार आहे, हो की नाही? आपण कलरिंग करायचं? हा, काय करायचं आपण? ह्यानी करायचं? ओके। हा कुठला कलर आहे? हा मला काय म्हणतात? बोल ना, मी तुला स्माइली देणार। स्माइली, हे बघ, स्माइली देणार मी तुला। हा, मी काय देऊ? स्टार देऊ, स्माइली देऊ का मून देऊ? काय देऊ? स्टार का स्माइली? स्टार। बोलली। देव पावला, ती स्टार असं बोलली। थँक गॉड, थँक गॉड। तर मी देणार तुला एक काय 10 स्टार देणार, पण ती बोलणार माझ्याशी। थँक यू, हा आमचा स्टार आहे। माझे आतुर झालं ते प्राण, आतुर तिचा आवाज ऐकण्यासाठी, आणि ती माझ्याशी बोलली। म्हणजे कदाचित बुद्ध हसला तेव्हा जितका आनंद झाला असेल त्या वाक्यानंतर, तेवढाच मला स्टार असं ऐकल्यानंतर झालाय। आणि ऍक्च्युली शी इज अ सुपरस्टार, कारण ती बोलतच नाहीये। कूल, आपण दुसरं काहीतरी करूया। हा, ओके, आपण दोघी जणी मिळून फन विथ कलर्स खेळायचं। ही कोण आहे? ही, हिचे नाव काय आहे? हिचं नाही माहिती तुला? नॉडी, हा बघ, मेक वे फॉर नॉडी। हो छोटा नॉडी, कसं बोलतो हा? आणि त्याची रेड कलरची कॅप असते, येलो कलरचा मफलर असतो, है ना? ब्लू कलर। हे करूया आपण, स्टार्ट। चल, फ्लावर करूया, चल। हा कुठचा कलर आहे? हा, ह्याला काय म्हणतात? हा कुठला कलर आहे माऊ? आणि तू ही काय घातलीयस हातात? हे हातात काय आहे? हे काय आहे? हे काय बोलत? ह्याला काय म्हणतात? ही काय आहे? नाही? देवा मला खूप शक्ती दे। ओके, मी माझे प्रयत्न अजून सोडलेले नाही आहेत, माझ्याकडे अजून 5 मिनिटं आहेत। कूल, मी तुला हे बघ नीलपेंट लावू, नीलपेंट लावू। आहा आहा, बोल ना माझ्याशी, माझ्याशी बोल ना माझ्याशी, नाही बोल ना माझ्याशी।
नाही बोल ना माझ्याशी, नाही बोल माझ्याशी, नाही लास्ट आहे लास्ट. बोलशील माझ्याशी? हा बोलशील? बोल ग माझ्याशी. नाही ओके फाईन नो प्रॉब्लेम. ओके हे बघ हॅलो हाय बोल 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 वगैरे. ओके आपण एक दोघी जणी गंमत करूया. हा तू आणि मी. तुला माहितीये का हे काय आहे? हे बघ पतंग. या पतंग उडवित होते ग बाई मी पतंग. नाही बोलत हो नाही नाही थांब 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 कुठे जाऊ नकोस. ओके 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 इकडे बस. आपण दोघी जणी गप्पा मारूया. हा तू आणि मी बेस्ट फ्रेंड्स. ओके बोल. नाही ऐक 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 मी तुला एक गंमत सांगते. हा हे बघ हॅलो हाय 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 हाय. आता तो बघत पण नाही आहे माझ्याकडे. येस हे बघ काय आहे. टेडी बेअर टर्न अराउंड. टेडी बेअर टच द ग्राउंड. टेडी बेअर पॉलिश द शू. टेडी बेअर ऑफ टू स्कूल. नाही नाही बोलत आहे. ओके आपण दुसरं काहीतरी करूया. हा ह्याला इथे बसू दे. बस हे बघ काय माझ्याकडे. London bridges falling down, falling down, falling down. London bridges. नाही हे पण नाही. हो बोय आता काय देऊ मी तुला. हा हे बघ पॅरिस. कंगना नावाची एक हिरोईन आहे कंगना रनावत क्वीन. त्याच्यामध्ये ती नाचली होती. कशी नाचली होती. हंगामा हो गया. हंगामा पण नाही होते. हा हे बघ येस तिळगुळ घ्या गोड गोड बोला बोला बोला. म्हणी तिळगुळ घ्या गोड गोड बोला. नाही नमस्कार. नमस्ते. तुम्हाला दोघांनाही मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. खूप मस्त वाटतंय आम्हाला की आज सणाच्या दिवशी आम्हाला तुम्हाला भेटायला. आणि तुम्ही किती छान सजला आहे. मला खूप आवडतं सणासुदीला असं तयार व्हायला नटायला. खूप म्हणजे खूपच आवडतं. जनरली अशी मुलं जी शांत असतात ती खूप खोड्या करतात. ही सुद्धा करते का? हो खूप खोड्या करते. खूपच जास्त खोड्या करते. काय काय करते? एकतर एक किस्सा असा आहे की आमचे देवारातले देव आहेत. दुपारच्या वेळेला माझी मम्मी झोपलेली असते. ठीक आहे तर ही एकटीच असते खेळत. हिने देवारातले देव सगळे घेतले आणि ते देव पूर्ण बाथरूमच्या बालदीत जाऊन धुवून काढले. कारण तिने पप्पांना पाहिलेलं आहे. पप्पा दर संडेला देव धुतात पण ते परातीत चांगल्यापणे देतात. हिने घेतले आणि हिने सगळे त्या बालदीत जाऊन धुवून काढले पूर्ण देव. सॉलिड उद्योगी आहे. खूपच तशी ती दिसते शांत पण तेवढी शांत नाहीये ती. हे उद्योग करण्यामध्ये ती एक्सपर्ट आहे. त्याच्यानंतर अजून एक किस्सा असा होता की तिची बावली आहे आणि ते अजूनही करते. तिच्या 2 बावल्या आहेत. सकाळचं रुटीन असं आहे की पप्पा तिला आंघोळीला नेतात पण त्याच्या अगोदर तिला तिची डॉलला आंघोळ घालणं गरजेचं आहे. पहिलं कपडे काढणार तिचे डॉल आंघोळ करणार त्याच्यानंतर ती आंघोळ करणार. डॉल दूध पिणार त्याच्यानंतर ती दूध पिणार. हे सर्व तिचं रुटीन आणि हे अजूनही तसंच चालतं. पहिली तिची डॉल करणार त्याच्यानंतर हे करणार. सो क्यूट. ती पण डॉलच एक छोटीशी. बाबा तुम्हाला काय वाटतं? मला माझ्या बाबतीत एकदा असं केलं होतं. आम्ही असंच संडेला आता आमचं रिलॅक्समध्ये आम्ही आरामात उठतो. आम्ही आपलं झोपलो होतं. ही केव्हा उठून आता ही रात्री ते चपात्यावर भाजी तिने डबा बघून ठेवला होता पिठाचा आणि ही केव्हा सकाळी उठून माहितीच नाही जाऊन तो डबा उघडल्यावर स्वतःवरती सगळं टाकून वगैरे पूर्ण वाट लावून टाकली होती. आम्ही बघतो गेलो बघतो ते पूर्ण आपलं रंगून मस्त की बसून तिथे हे करी होती. म्हणजे बोलतात ना आमच्या पाठी भरपूर काही नाही कोणी करतात. आता दिवसभर ती मम्मी पप्पांकडेच असते पण त्यांच्या बोलतात ना पाठीशी राहून राहून अक्षरशः हैराण करून सोड देते. पण मग तुम्ही कंगना नाव का ठेवलंय? माझे जनरेशन माझं फर्स्ट लग्न आहे. ठीक आहे त्याच्यामुळे ही माझी फर्स्ट मुलगी आहे आमच्या जनरेशनची. तर माझ्या पप्पांना नाव ठेवायचं होतं पण सगळेजण बोलले की आम्ही पण नावं ठेवणार म्हणून म्हणजे आमचं पण नाव बघायला पाहिजे. मग आम्ही असा प्लॅन केला की ठीक आहे आपण चिठ्ठ्या करूया. तर माझे पप्पा बोलले की ठीक आहे
जे माझं नाव जर तुम्ही जर दिलं नाही, म्हणजे माझं जे नाव आहे, मी जे नाव ठरवलं आहे ते जर तुम्ही त्या चिठ्ठीत लिहिलं नाही तर ते ठेवायचं. आणि जर चुकून तुम्ही ते मी ठरवलेलं नाव तुम्ही लिहिलं तर मी नाही नाव ठेवणार, तुम्ही ठेवा. कारण कंगना नाव ॲक्च्युली आम्हाला कोणाला नको होतं, थोडंसं इंडियन नाव होतं, पण माझ्या पप्पांना ठेवायचं होतं. त्यामुळे ठीक आहे म्हटलं ओके. तर सर्वांनी चिठ्ठ्या केल्या सगळ्यांनी आपल्या. साधारण तरी 15 चिठ्ठ्या होत्या, कारण आमची जॉईंट फॅमिली आहे. तर जॉईंट फॅमिलीमध्ये 15 चिठ्ठ्या होत्या. तर 15नीच सगळ्यांनी वेगळी नावं टाकलेली त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये कंगना नाव हे कोणीच नाही लिहिलेलं. आणि ते नाव पण एवढं युनिक आहे की जनरली कोणाला आठवलं पण नाही आणि कोणाच्या लक्षात पण नाही आलं. मग ते बघितलं, मग त्याच्यानंतर ठरवलं की कंगना नाव आलंच नाही. आणि तसं पण माझ्या पप्पांना ठेवायचं होतं, तर मी त्या ऑब्जेक्शन नाही घेतलं, म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यावरून ते कंगना नाव ठेवलं. पण मग चिठ्ठीमध्ये ते नाव नव्हतंच ना, मग कसं काय ठेवलं? कारण माझ्या पप्पांचं असं होतं की मी जे ठरवलंय नाव ते तुम्ही लिहिलात तर ते नाव नाही ठेवणार मी, मग तुम्ही तुमचं नाव ठेवा. आणि पप्पांनी जे ठरवलेलं नाव ते कोणीच नाही लिहिलेलं. थोडंसं वेगळं होतं चॅलेंज, पण आणि तसं पण माझ्या पप्पांना ठेवायचं होतं. आणि आमच्या घरात फर्स्ट जनरेशनचं आहे, तर मला पप्पांना. पण ते खूप क्यूट आहे आणि ते तिच्या असं जातं पण की कंगना राणा सारखं. आणि तिचे केस बघून मला ऍक्च्युली कंगना रनौतची सुद्धा ओके चिल. ही किती मस्ती करते ते आम्हाला कळलंय, पण आता तुम्ही काय करणार आहात ते आम्हाला बघायचंय. आपण एक गेम खेळणार आहोत आणि तुम्ही हिला जिंकून देणार आहात संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. ओके. आज मकर संक्रांतीचा शुभ दिन आहे, त्यामुळे त्याच संदर्भात काही प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारेन. ज्याला उत्तर येते त्यांनी पटकन सांगायचं, म्हणजे तुम्ही पॉइंट जास्तीत जास्त स्कोअर करू शकाल. ठीक आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर डॅश डॅशला नमस्कार करतात. ओके. तुळस, चंद्र, वड, सूर्य. सूर्य. अगदी बरोबर, 1 पॉइंट आईला. मकर संक्रांत ही मराठी कॅलेंडर प्रमाणे डॅश डॅश महिन्यात असते. आषाढ, भाद्रपद, पौष, मार्गशीर्ष. पौष. अगदी बरोबर. मकर संक्रांतीला डॅश डॅशचे दागिने बनवण्याची प्रथा आहे. सोने, चांदी, हलव्याचे दागिने, व्हाईट गोल्ड. ऑफकोर्स हलव्याचे दागिने. 3. डॅडी कुछ करो. ओके. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला डॅश डॅश असं म्हणतात. एकादशी, भोगी, पाडवा, पोंगल. भोगी. पोंगल हा काय ऑप्शन? पोंगल हा साऊथ इंडियन लोकांचा आहे. पोंगल हा साऊथ इंडियन लोकांना पोंगल बोलतात, त्यांचा हा मोठा सण असतो संक्रांतीचा. ऑप्शनचे पण ते सगळं एक्सप्लेनेशन देत आहेत. नाईस. तुमचे 4 पॉइंट्स झाले. लास्ट बाबा, एक तो जवाब दो प्लीज. आता हा जवाब तू द्यायचा. नाही खूप कठीण आहे, खूपच, म्हणजे या 4 मधला सगळ्यात कठीण प्रश्न. मकर संक्रांतीला यापैकी डॅशचं महत्व आहे. सुंठ, साखर, फुटाणे, गूळ आणि तीळ. गूळ आणि तीळ. नाही, सुंठ, साखर, फुटाणे, गूळ किंवा तीळ. तीळ. बाबा हे तरी सांगायचं होतं. आणि 5 गुण आईला मिळालेत. आई जिंकली आहे. तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी तुम्ही जिंकला आहात संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. नमस्कार. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. दमछाक केली तुमच्या नातीने माझी. पण ही सुद्धा एक मजा आहे की हे चॅलेंज होतं तिला बोलतं करणं, पण ती फक्त स्टार एवढंच बोलली. आणि ती ऍक्च्युली स्टार आहे. सर तुम्ही काय सांगाल तिच्याविषयी? ती एकांतात असली ना की भरपूर बोलते. आता माझ्याबरोबर तो पुष्कळ बोलत असते, पण आता जरा थोडीशी एवढं त्याच्यामुळे थोडं ते जरा हे झाले, काबरी बावरी झाली आहे. नाही तर तशी बोलते भरपूर, थोडीशी लाजाळू आहे. हो का? हा. आणि थोडा हट्टी आहे ती थोडीशी. हा. तिला काय मी स्कूलमध्ये घेऊन जातो ना, आणतो पण आणि सोडतो पण मीच. त्यामुळे तुमचं एकदम जवळीक आहे. हो जवळीक आहे. माझ्याजवळ सर्व बोलते ती. हो ना. हा. काय असेल नसेल ते मला बरोबर सांगणार. आजोबांची लाडकी असते. हो लाडकी आहे. येस. मावशी बोला. ॲक्च्युली हट्टी म्हणजे कशी, शाळेत जाताना पप्पा तिला घेऊन जातात ना, म्हणजे दुकानामध्ये जे बघेल ना ते मिळाल्याशिवाय ती शाळेत जातच नाही. ते पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि घरी पण आहे ना, आजी आजोबांचे जास्त ॲक्च्युली लाडकी आहे ती. त्यामुळे काय मिळेल ते घरी पण हे पाहिजे ते पाहिजे करत बसणार. आणि ते मिळाल्याशिवाय मग इथे झोपणार, उठणार नाही. आणि अभ्यास कमी आणि टीव्ही मोबाईल जास्त. सगळीच मुलं हल्ली ते. हा. तर तिचं पण तेच आहे. येस. मामा. माझी खूप लाडकी आहे तशी ती.
आणि तिला काही हवं असेल तर ती मला फोन करून मागवते आणि मी म्हणजे आवडीने तिच्यासाठी घेऊन येतो. एवढी लाडकी आहे माझी ती. सो स्वीट. काकू आजी? आमची ती सर्वांची लाडकी आहे आणि जर तिला काय हवं असेल तर ती आमच्याकडे हट्ट करते, बाकी इतरांकडे कोणाकडे ती काही बोलत नाही. या पारंपरिक म्हणी आहेत, त्याची अध्याक्षरं मी तुम्हाला सांगेन, तुम्ही त्या ओळखायच्या आहेत. ज्याला येतं त्यांनी हात वर करायचा आणि माईक मध्ये बोलायचं. ओके. पहिली म्हण आहे मु ल की म. पास. मूर्ती लहान कीर्ती महान. ओ हो. ते रम ती बी. तेरड्याचा रंग 3 दिवस. अगदी बरोबर आहे. ए हा टा वा ना. एका हाताने टाळी वाजत नाही. अगदी बरोबर आहे. एका नाही पण 2 हाताने वाजू शकतात, सो हरकत नाहीये. जोरदार टाळ्या. आणि आता आई बाबा हिच्यासाठी एक गेम खेळणार आहेत आणि तिला जिंकून देणार आहेत झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आता आपण खेळणार आहोत एक इंटरेस्टिंग आणि वेगळा गेम. ओके. हा गेम कदाचित तुम्ही आधी बघितला नसेल, तुमच्यासाठी खास तो डिझाईन केला गेलाय. ओके. तर आपल्याकडे काही बॉल्स आहेत, तुम्ही बॉल त्या वाडग्यामध्ये टाकायचे आहेत. ओके. त्या वाडग्याला होल आहे, तिकडनं ते बादलीमध्ये पडतील. हा, जास्तीत जास्त बॉल तुम्हाला जमा करायचे आहेत. ही हद्द आहे, ह्याच्या पुढे जाऊ नका. यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं. तुम्ही उगाच झेलायलाही जाऊ नका. जसे पडतायत तसे पडू द्या. आणि एकदा या दोघांसाठी सुद्धा टाळ्या. यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं. चालू करूया. युअर टाइम स्टार्ट्स नाव. आईचा स्कोर आहे 4 आणि बाबांचा स्कोर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि या खेळातले बेस्ट 2 असिस्टंट्स त्यांच्यासाठी टाळ्या. आणि तुम्ही कंगनासाठी जिंकला आहात झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. स्पर्श वात्सल्याचा आणि झी युवाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप आणि गोड गोड शुभेच्छा. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.